नमस्कार. इथे मी मोदकं घेतलेले आहेत. त्याला वेल्ल्यो पण म्हणतात. ते मी साफ करून घेते. सर्वात अगोदर खवळं काढून घेतलेले आहेत आणि शेपटीकडचा डोक्याकडचा भाग आणि कल्ले कापून घेते. पोटातले त्याची घाण काढून घेते अशा प्रकारे आणि स्वच्छ धुवून घेते. इथे मोठी कोलंबी घेतलेली आहे. त्याला कोकम आगळ आणि मोदकं पण घेतलेले आहेत. त्याला कोकम आगळ, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, हळद सर्व लावून व्यवस्थित मिक्स करून घेते. माशांना मसाला लावून झालेला आहे. 15 मिनिटासाठी बाजूला ठेवलेलं मी. इथे तांदळाचं पीठ, रवा, लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालते आणि मिक्स करून घेते. ते कोलंबींना लावून घेतले आणि मोदकांना पण लावून घेते. ते तव्यावर तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेलात कोलंबी आणि मोदकं फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे दोन्ही बाजूने फ्राय करून कुरकुरीत झालेले आहेत. आता मी काढून घेते. थोडेसे मोदकं घेतलेत एका डिशमध्ये. त्याला लाल मसाला, हळद आणि मीठ लावून घेते आणि मिक्स करून घेते. बाजूला ठेवते. ते लंगडीमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात बारीक चिरलेलं आलं, लसूण आणि एक हिरवी मिरची घालते. आलं लसूण लालसर झाल्यावर माशांना मसाला लावून ठेवलेला तो तेलावर घालते आणि हलक्या हाताने मिक्स करून घेते. डिशमध्ये थोडासा मसाला लागलेला त्यात पाणी घालून माशांमध्ये घालते. चिंचेचा कोळ घालते. थोडीशी कोथिंबीर घालते आणि परत एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मोदकं शिजायला ठेवते. 5-10 मिनिटांनी मोदकं शिजलेली आहेत. कोथिंबीर घालते. मोदकांचं सुकं तयार आहे. इथे कढीसाठी वाटप काढून घेत आहे. त्यासाठी लागणारे साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता मी ग्राइंडरवर वाटून घेते बारीक. थोडंसं पाणी घालते आणि बारीक पेस्ट करून घेते. वाटप वाटून झालेलं आहे. ते भांड्यात काढून घेते आणि गॅसवरती उकळायला ठेवते. वाटपाला उकळी आलेली आहे. त्यात साफ करून ठेवलेली मोदकं घालते. मिक्स करून घेते. 2 कोकमं घातलेली आहेत. कढीला छान उकळी आलेली आहे. मोदकांची कढी तयार आहे. इथे तिसऱ्या घेतलेल्या आहेत मी. ते साफ करून घेते. एक शिंपली काढून घेते. अशा प्रकारे तिसऱ्या साफ करून घेतलेल्या आहेत. इथे भांड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, ओलं खोबरं, साफ करून ठेवलेल्या तिसऱ्या, काळी मिरी पावडर, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 4 कोकमं घालते आणि सगळं मिक्स करून घेते आणि गॅसवरती गरम करायला ठेवते. थोडंसं पाणी घालून झाकण लावून तिसऱ्या शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. तिसऱ्या मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून शिजायला ठेवते. परत 5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. तिसऱ्यांमधनं पाणी सुकलेलं आहे. मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. तिसऱ्यांचं सुकं तयार आहे. इथे मायाळूची भाजी घेतलेली आहे मी. ती साफ करून घेते. कोवळी कोवळी पानं काढून घेते. ही भाजी जरा बुळबुळीत लागते. पानं काढून स्वच्छ धुवून घेते आणि बारीक चिरून घेते. इथे
इथे कढईत तेल घेतलेले, त्यात 3 लसणीच्या पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली तेलावर परतून घेते. बारीक चिरून ठेवलेली माळीची भाजी घालते आणि तेलावर परतून घेते. थोडीशी हळद आणि मीठ घालते आणि मिक्स करून घेते. आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी शिजलेली आहे. आता मी काढून घेते. माळीची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.